आपण प्रत्येकच देवकार्यामध्ये पूजेमध्ये विड्याच्या पानांचा वापर करतो, म्हणजे नागिलीच्या पानांचा. तर तो का करतो यावर आधारित हा छोटासा व्हिडिओ आहे. समुद्र मंथनातून अमृत निघाल्यावर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले. त्यात थोडे अमृत शिल्लक राहिले. त्यावेळी मोहिनीने उरलेले अमृत जवळच उभे असलेल्या नागराज नावाच्या हत्तीच्या खुंटाजवळ नेऊन ठेवले. थोड्या दिवसांनी त्या अमृतामधून वेल उगवली. ही वेल नागाप्रमाणे खुंटावरून सरसर सडत जवळच्या मंडपावर पसरली. हिरवीगार पाने असलेली वेल पाहून देवांना आनंद झाला. त्यांनी त्या वेलीला नागवेल म्हणून संबोधित केले. भोजन झाल्यावर देवदेवता या पानांचा विडा आवडीने खाऊ लागले. त्यानंतर देवाला महानैवेद्य अर्पण केल्यावर देवापुढे पानाचा विडा दक्षिणा ठेवण्यात येऊ लागली. विड्याची पाने आणि त्यांचं शास्त्रोक्त महत्त्व. सर्वात पहिलं, ह्या विड्याच्या पानाच्या टोकास लक्ष्मीचा वास असतो. विड्याच्या पानाच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेवाचा वास असतो. या विड्याच्या पानाच्या मधोमध सरस्वती देवीचा वास असतो. विड्याच्या पानाच्या डाव्या बाजूस पार्वती देवीचा वास असतो. या विड्याच्या पानाच्या लहान देठामध्ये महाविष्णूंचा वास असतो. विड्याच्या पानांच्या मागील बाजूस चंद्रदेवता वास करत असते. या विड्याच्या पानांच्या सर्व कोपरांमध्ये परमेश्वराचा वास असतो. विड्याच्या पानाखाली मृत्यू देवतेचा वास असतो. या कारणाने तांबूल सेवन करताना बुडाचा भाग काढून मग सेवन करण्याची पद्धत आहे. विड्याच्या पानाच्या देठात अहंकार देवता आणि दारिद्र्य लक्ष्मी असते. म्हणूनच पान सेवन करताना देठही काढून देतात, अहंकार आणि दारिद्र्य लक्ष्मी येऊ नये या अर्थी. विड्याच्या पानात मध्यभागानंतर मन्मथाचा वास असतो. या सर्व देवतांचा विड्याच्या पानामध्ये वास असल्यामुळे तांबूलास इतके महत्त्व आहे. पूर्व किंवा उत्तर दिशेस पानाचे टोक येईल असे ठेवून देवास नैवेद्य दाखवावा. कोणाकडेही तांबूल दिसल्यास ते देवापुढे ठेवून नमस्कार करून मगच तो उपभोगावा. मंगळवारी, शुक्रवारी कोणत्याही कारणे विड्याची पाने घराबाहेर जाऊ देऊ नयेत. हिरवीगार आणि मस्त हस्ताकार असलेली कोवळी पाने नैवेद्यास ठेवावीत आणि तांबूल म्हणून द्यावीत. विड्याच्या पानाच्या संबंधित असे काही उपाय आहेत ज्याचे धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्व सांगण्यात आलेले आहे. हनुमानाला विड्याचे पान अतिशय प्रिय आहे. असे म्हणतात की मंगळवारी किंवा शनिवारी आंघोळ केल्यावर हनुमान मंदिरात जाऊन एक पान अर्पण केल्याने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. असे मानले जाते की पान अर्पण केल्याने हनुमानजी आपापल्या भक्तांचे दुःख दूर करतात आणि त्यांना प्रत्येक संकटातून मुक्त करतात. जर एखाद्यावर काला जादू करण्यात आला असेल तर त्याने शनिवारी सकाळी 5 पिंपळाची पाने आणि 8 विड्याची पाने घेऊन ती एका धाग्यात बांधावी. यानंतर वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार सलग 5 शनिवार घराच्या पूर्व दिशेला बांधावे. यामुळे दुकानात नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. पान सुकल्यानंतर नदी किंवा तलावात विसर्जित करावी. जर तुमच्या जीवनात विवाह योग येत नसेल तर सिंदूर आणि तूप मिसळून आपले नाव विड्याच्या पानांवर लिहा. यानंतर ते देवी दुर्गाला अर्पण करा. हा उपाय केल्यास विवाह लवकरच होईल. तुम्ही आपल्या आसपास नवरात्रीचं देवी स्थापना झालेलीच आहे, तिथे कुठेही जाऊन तुम्ही दुर्गेला हे पान अर्पण करू शकता. जर तुम्ही संकटात असाल तर मंगळवार आणि शनिवारी विड्याची पानांची विडा लावा. हा उपाय केल्यास तुमचे सर्व त्रास दूर होतील. रामकृष्ण हरी.